हेलो गाइस, वेलकम बैक टू सुषमा इन स्वीडन। नहीं बोलेंगे, आज बोलेंगे हम सुरेन एंड स्मारिका इन माल्टा डे 2। तो अभी आज हम थोड़ा कल रात को लेट तक कार्ड्स खेल रहे थे, अपने देसी भाषा में बोले तो पत्ते खेल रहे थे। तो थोड़ा टाइम ज़्यादा लग गया उस चीज़ में एंड लेट उठे सब। मैं जल्दी उठ गया था, ग्रोसरी करने चला गया था, दूध वगैरह चाय बनाने के लिए। ठीक है, उसके बाद में फिर सब अभी तैयार हो चुके हैं। मैंने सोचा इस व्लॉग को स्टार्ट कर लेता हूँ जाने से पहले, जब तैयार हो रहे हैं सब लोग। तो आज हम जाने वाले हैं, हमारा टारगेट रहेगा 2 से 3 जगह कवर करने का। सबसे पहले हम पोपोए विलेज जाएंगे। पोपोए विलेज एक कोई ना, चलो ब्लू बरोटो भी चल पड़ेंगे। पोपोए विलेज के बारे में बता देता हूँ। ये एक मूवी आई थी, आई थिंक 1980 में। एक पोपोए नाम से एक एक्शन कार्टून वाली मूवी बोलते हैं उसको। ठीक है, वो ऐसे पोपोए देखा होगा आपने, ऐसे सिगरेट की तरह कुछ ऐसे डालता है, एक बन जाता है सुपर पावर वाला वो बंदा, ऐसा कुछ। तो उस मूवी की शूटिंग के लिए वो सेट तैयार किया था उन्होंने। तो वो सेट बाद में टूरिस्ट अट्रैक्शन पॉइंट बन गया। और साथ में उसके 2-4 चीज़ें हैं, जैसे मिनी गोल्फ बना रखा है, 2-4 और अट्रैक्शन पॉइंट हैं उसके नियर बाय में। तो वो सब कवर करने वाले हैं हम लोग। उसका सीज़न के हिसाब से एंट्री वगैरह रहता है। जैसे अभी नॉन सीज़न है, क्योंकि हम लोग नवंबर में आए हैं, तो कुछ ज़्यादा नहीं रहता। आई थिंक 15-20 यूरो रहता है पर पर्सन एडल्ट। ठीक है, हाँ हाँ हाँ। और वो कवर करने के बाद हम लोग जाएंगे गुरुटो, ब्लू गुरुटो, ब्लू गुरुटो। अब नाम से तो समझ ही गए होंगे, ब्लू ब्लू। आज आज ब्लू है, पानी 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 पानी। आज दिन है शानी 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 शानी। तो ब्लू गुरुटो मीन्स कि यहाँ एक वही अट्रैक्शन पॉइंट है, टूरिस्ट अट्रैक्शन पॉइंट की क्लिफ नेचुरल अपना जो शोर का सॉइल इरोजन होने से उसकी शेप ऐसी बन गई है। तो वहाँ से हम छोटी सी बोट में बैठ के जाएंगे और दिखाएंगे कि आप कैसा एक ज़बरदस्त व्यू मिलेगा। तो आज हम जाएंगे ब्लू गरोटो. इट्स बेसिकली सिमिलर टू अ साइटिंग पॉइंट इन इटली वेयर वी गो underneath the cave. It's like a blue water, very beautiful. You can see afterward in the video when Sushma gonna shoot. And then after that we'll go to Popeye village. You must have seen the Popeye cartoon. So we'll go there where it was shooted. And yeah, see you then. And then you can see this girl. She's looking how to switch. How to switch? Right. Look. Yeah, look at her. She's looking beautiful. तर मंडळी, आज आहे आपला डे 2 इन माल्टा. तर तुम्ही मला त्याचं इंट्रोडक्शन तुम्हाला कळलं सुरेश मालिकाने केलं ब्लॉगमध्ये. तर फर्स्ट त्यांनी सांगितलं पोपाय विलेज, पण आम्ही आधी ब्लू गरोटो जातोय फर्स्ट. त्याच्यानंतर जाणार आहे आम्ही पोपाय विलेज, जिथे एक ते कार्टून आहे, ते म्युझिक अल्बम तिथे शूट झालेलं. तर त्याचा सेट आहे बेसिकली तिथे पोपाय विलेजमध्ये. तर तो आपण बघणार आहे. आणि त्याच्यानंतर इव्हिनिंगमध्ये आम्ही बीचवर जाणार आहे. तर सगळा असा होल डे असा इग्नोर करा. मी आत्ता माईक नाही लावलेला, त्याच्यामुळे ह्यांचं जरा गडबड गोंधळाचा आवाज तुम्हाला येईल थोडंसं, त्यामुळे ते बेअर करा. ओके. आणि हे तिघंही बघा, तुम्ही दाखवते मी. स्मारिकाने तर ऑलरेडी दिले, सुरेन बॉटल्स भरतोय, गौरव चार्जर्स लावतोय, जेणेकरून जे जे गोष्टी आम्हाला लागतात शूट करताना, तर मग मी ते करून घेते. आणि हे आमचं रोजचं झोपायची जागा. चला तर मग आता आम्ही निघतो आणि मग आपण भेटूया ब्लू गरोटोला पोहोचल्यावर. तोपर्यंत बाय. तर मंडळी, आम्ही आता ब्लू गरोटोला पोहोचत आलो. आणि एक आपला इंडियावाला आहे ना जो पॉईंट, मंकी हिल लोणावळ्याचा पॉईंट, तर तो पॉईंट आम्हाला दिसला. तर हे मागे बघाल तुम्ही, सगळ्या कार अशा थांबतात. तर आम्ही म्हटलं आम्ही पण बघतो जरा. तर मागे हे आहे पूर्ण आहे. तर आता वारं पण आहे. मागे बघा, इथेच आम्हाला जायचं, पुढे गेलं ना 5 मिनिटात लगेच पोहोचायचं आहे. तर हेच आहे पूर्ण सी साईड.
बच्चीला ऊन लागतंय कारण त्याचं गॉगल मी घातलंय आणि माझं बॅगमध्येच राहिलंय त्याच्यामुळे. आणि फायनली उन्हामध्ये फिरत फिरत आम्ही फायनली लोकेशनला पोहोचलो. आणि आता तुम्ही बघताय तर तो मेन व्ह्यू ब्लू गॅरेटोवाला मस्त समुद्र आणि वारं होतं. ऊन होतं 23 डिग्री तरी पण चांगलंच ऊन आम्हाला लागत होता. आणि हा आहे मेस्मरायझिंग व्ह्यू द ब्लू गॅरेटो इन माल्टा. हॅलो, तर मंडळी आम्ही एक 20-25 मिनिटामध्ये पोहोचलो ब्ल्यू गॅरेटोला. तर तुम्ही बघितला आधी तो लोणावळ्याला पॉईंट सेम ब्ल्यू केव्हचा वरनं, तर तो मी दाखवला. आणि आता आम्ही मेन जिथे आहे ते बोट घेऊन आम्ही आतमध्ये त्या केव्हमध्ये जाणार आहे. तर ते हे लोकेशन आहे. आता आम्ही तिकीट वगैरे बाय करू, इथे तिकीट बाय करून मग जाऊया आणि मग तुम्हाला मी दाखवेन. खरंच छान एक्सपिरियन्स आहे कारण की त्या बोटच्या आतून जाणार आहे आपण. तर एकदम भारी असेल कारण की एकदम निळं निळं पाणी, ट्रान्सपरंट, काहीच घाण नाही, काहीच नाही. आणि हे तुम्हाला माहिती कंट्री तर पूर्ण आयलंड वाली आहे कारण की बाजूनी चारी बाजूनी सी आहे. त्याच्यामुळे मध्ये असलेलं हे छोटंसं बेट म्हणजे ही कंट्री आहे. तर त्याच्यामुळे आता आपण एक छोटीशी बोट येते. एका बोटमध्ये मला वाटतं 4 लोक आता घेऊन जातात आतमध्ये. आणि मग ती जी तुम्हाला क्ले दिसली अशी वाली शेपमध्ये, तर तिथून ती बोट पूर्ण आतमधून क्रॉस करून जाते. तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे बोटमधून जाते. तर आता आम्ही तिकीट काढत होतो इथेच ब्ल्यू गॅरेटोसाठी. तर त्याच्यामुळे सुरेने तिकीट काढलेत. हे बघा आमचे 4 तिकीट्स आहे. पर पर्सन 10 युरो आहे आणि ऑफ सीझन आहे त्याच्यामुळे जास्त. और मेरा बन रहा है? हाँ. ओके, तो गाइस ये कार्ड नहीं लेते हैं, सिर्फ कैश लेते हैं. तो लकीली एक ऊपर ही एटीएम था तो हम कैश निकाल लाए. 4 टिकट मिली है, काफ़ी रिजनेबल प्राइस है, 10 यूरो पर पर्सन. और अभी ऑफ सीजन है इस करके प्राइस थोड़ा कम है. अभी नीचे जाएंगे, आप देख सकते हो उधर बोट्स की लाइन लगी हुई है, लोग हॉप इन हॉप ऑफ कर रहे हैं. अभी हम दिखाएंगे आपको रियल थ्रिल कैसा रहेगा. ओके, सो let me take you there guys. एका बोट मध्ये मला वाटतं 7 लोक घेऊन जातात त्या आतमध्ये. तर आता आम्ही चढू ह्या बोट मध्ये. ओके, Life jacket all together. प्लीज. Hello, life jackets. चला आम्ही बोट मध्ये बसून गेले मंडळी. हॅलो, मस्त वाटतं, एकदम निळाशार समुद्र दिसतोय की नाही मंडळी तुम्हाला. मज्जा येते. आणि ह्या बोट मध्ये बसून पहिल्यांदाच मी समुद्रात बसले पण माझी थोडी थोडी फाटते मंडळी. एकदम निळ हे पाणी पण बघा, एकदम निळाशार पाणी आहे. आणि बघा केव मागून दाखवते आणि आमचा बोट चालणार आहे. आणि बघा आमची बच्चू इथे आहे. अजून एक केव आहे, ही दुसरी आता. ओ हे बघा पाणी बघा, एकदम तुमच्यासाठी स्पेशल व्ह्यू फ्रॉम केव. हे बघा विंडो केव. आता मी तुम्हाला दाखवते. विंडो केव आहे अपोजिट समोर. ही आहे विंडो केव. छोटीशी आहे, तिथून फक्त विंडो सारखी. मस्त गोष्ट आहे, अनुभव घेण्याच मस्त गोष्ट आहे. आता परत दुसरी केव आली आहे आपल्या समोर. आता पण दुसरी केव पण बघणार आहे. इकडे सुरेश मारिका बसले घर पुढे. आणि ही ब्ल्यू ग्रॅटो मेन केव, जी ब्ल्यू ग्रॅटो मी वर्ण व्ह्यू दाखवला जिचा तुम्हाला, ही आहे मेन ब्ल्यू ग्रॅटो.
आठवलं तुम्हाला समोरच्या पॉइंट येस आपण आतमध्ये चाललो होता त्या केव्हच्या दिसली जी वर्ण मी दाखवली होती तुम्हाला. ओ Cascade for him this game. Cascade. Yay! Wow. It's amazing, guys. ही बघा केव. पण चालू आतमध्ये दोघं इन फ्रेम. पूर्ण अंधार या केव मध्ये. This is the blue from this one. The big cave. पूर्ण अंधार आहे केव मध्ये. गणपती बाप्पा मोरया. मोरया. मस्त आहे. इथूनच टर्न घेतात पण हीच मोठी केव आहे जी की समुद्राच्या लाटांनी मला वाटतं हे आतलं स्ट्रक्चर बनलं केव सारखं आणि त्याच्यामुळेच ही फेमस आहे इकडे ब्लू ग्रॅटो केव. लाईफ टाइम एक्सपिरियन्स मिळाला. काय बच्ची पाणी उडवतोय हा माणूस माझ्या अंगावरती. एकदम निराशार पाणी एकदम एकदम नको उडू बच्चे. ओके ओके थँक यू सो मच फॉर इन्फॉर्मेशन स्मारिका. आता आपण पुढच्या इथे चाललेलो आहे केव मध्ये. रिफ्लेक्शन आहे नाही येतो. ओ बघा पाणी म्हणजे काय बोलू मी. हे बघा उन्हाच्या रिफ्लेक्शननी पाणी पूर्ण दिसतंय तुम्हाला. निळं 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 कळलं असेल किती क्लीन वॉटर आहे. भयानक सुंदर अशक्य सुंदर व्ह्यू आहे हा. कसा आहे. आणि ही अजून एक केव आलेली आहे मंडळी. Now from the left. Halfway up. Takita. Like elephant foot. Yeah. ओ ए इथे बघ हे केलंय स्ट्रक्चर पाण्यामुळे झालेलं. अजून एक बोट आमच्या समोरून चालली आहे तिकडे. मीच दिसते इकडे. बघा गेली एक बोट. आमची बोट मध्ये जरा गटांगळा घेते कारण की आमच्या बोट मध्ये मागे जो शाफ्ट होता त्याच्यामध्ये अडकलेला धागा त्याच्यामुळे आमची बोट मध्येच थांबून दिलेली जरा 2 मिनिटं. आणि मग आता चालली पुढच्या केवकडे. चला मंडळी आपण जाऊया पुढच्या केवकडे आणि मजा घेऊया. Yay! Not cocaine. Ooh! Rolling cocaine. ओ मंडळी लाटा आदळतात कशा त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. इरोजन होऊन ह्या अशा मस्त केव्स बनल्या. तिथं अजून एक विंडो केव आहे छोटीशी. तर बेसिकली इरोजन मुळे बनलेलं आहे खडकांवरती अदळून पण शेप जो काय घेतलाय ना अनदर लेवल आहे आणि ते बघायला मजा येते. आणि दूरवर पसरलेला मोठा समुद्र फक्त निळाशार समुद्र बाकी काहीच नाही. पाणी उडवते समुद्र मधलं पाणी उडवते. बस
खूपच मजा आलेली आहे. एकदम सुंदर असे ब्ल्यू केव होते आणि छान वाटलं. म्हणजे असं खूप सारे त्यांनी म्हणजे ज्या केवचा जसा शेप होता वगैरे काय होता तर त्यांनी जसं नाव दिलेलं होतं तसं त्या एलिफंट फूड ते दिसलेलं तसं एलिफंट फूड टाईपच होतं. तर खूप छान. आणि आता मुंबईची आठवण आली आहे. समुद्र पसरलेला समुद्र एकदम असा खूपच मस्त वाटला इथला. आणि सगळे एन्जॉय केलं. चांगली गोष्ट आहे. आम्ही जे सजेस्ट करू लोकांना की तुम्ही याच वेळे या, कारण की पीक टायमाला समरच्या टायमाला €25 असते पर पर्सन. तीच आता नोव्हेंबरला 22 डिग्रीमध्ये €10 आहे पर पर्सन. दॅट इज वे मोर बेटर दॅन टू कम इन दिस सीझन रादर दॅन इन समर सीझन ओव्हर हिअर इन युरोप. सो तुम्ही पण आमच्यासोबत अजून कनेक्टेड राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा पहिला त्या चॅनलला. असे तुम्हाला आम्ही अजून छान छान व्हिडिओज तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करू युरोपचे. सो तोपर्यंत ठीक आहे, चला बाय. मंडळी, तर आता आम्ही उतरलोय फेरीमधून, आमच्या बोटमधून. पुढे चालत आलो. गौरवला थोडासा खर्चटलं पाहायला, म्हणजे तो माणूस उतरवत होता तेव्हा त्याचा पाय सटकला त्याच्यामुळे. आणि बाकी तर ठीक आहे, म्हणजे असं काही मेजर नाही लागलं, जास्त एवढंसं पायाचा सालटा निघाला. आणि आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. आपण आहोत आता माल्टामध्ये. ही कंट्रीमध्ये येते. मी बोललो इथून तुम्हाला बाय फेरी तुम्ही इटलीला पण जाऊ शकता. आणि अजून एक महत्वाची गोष्ट दाखवायची, इथे कपडे विकायला बरोबर, नॉर्मल ड्रेसेस असतात जे बीचवेअर वगैरे बऱ्याच ठिकाणी आपल्याला विकायला मिळतात. एक गोष्ट दाखवते. हे बहु कपडे आपल्याकडे मिळतात आणि फॅब्रिकेटेड इन कुठं लिहिलंय, मेड इन इंडिया. इंडियाचाच माल इथे विकतात. आणि ह्याची प्राइस मी तुम्हाला सांगते, €22 आहे. म्हणजे इंडियन करन्सीमध्ये 2200ची पॅन्ट आहे. तुळशीबाग FC रोडला गेला ना ₹200 मिळेल. कळलं डिफरन्स? हेच दाखवायचं होतं तुम्हाला की बऱ्याचशा गोष्टी युरोपमध्ये ज्या विकायला येतात त्या मेड इन बांगलादेश आहे, मेड इन पाकिस्तान आहे, किंवा तुम्हाला मेड इन इंडिया दिसेल. मेजर गोष्टी अशा आहेत. तर असंच हेच एक छोटंसं शॉप रोडवरती, जे टोपी वगैरे जसं एखाद्या आपल्या बीचवर असतं विकायला गोष्टी त्या आहेत. अजून काय नाही, रेस्टॉरंट आहेत हे साईडला थोडेसे. आणि हे जायचं तेच त्या साईडला पण बीचेस आहेत काही अजून. आणि बस वाईब अशी थोडी बीच वाईब आहे. आता बघू, आम्ही थोडंसं ब्रेक घेऊ, थोडंसं 15-20 मिनिटं, मग आपण जाणार आहोत पोपाय विलेज बघायला. तर मग पोपाय विलेज बघूया मस्तपैकी आणि निघूया. मग बघूया पोपाय विलेज कसं आहे. ओके, बाय. तर आता आम्ही ते तुम्हाला बोलली मी कॅफेत वगैरे जाऊ, तर आम्ही विचार केला की इथेच बीच साईडला बसून जाऊया. मग ब्लू ग्रॅटो मध्ये इथेच आम्ही आता खायला थोडंसं जेवायला थांबलोय. आणि आता बघूया आपण काय ऑर्डर. मस्त कॅफे आहे, मी कॅफे पण दाखवते तुम्हाला. आणि ऊन जाम जबरदस्त आहे, मी काळी काळी होणार आहे आता ह्या गरमीने. आणि हे माणूस बसले, तर हे माणूस इथे आहे, पाय तोडून घेतलेला आहे. पाय नाही तोडलाय, काय पण नको बोलू. स्मारिका इथे सुरेन बसलाय. आणि आम्ही आता ऑर्डर करतो आणि बघूया काय मेनू मध्ये आहे. ऑर्डर या आय एम फिमेल बट मराठी में करतो, आम्ही सगळे मिळून करतो. तर आम्ही आता ऑर्डर करतो. काय काय बघू. इकडचं स्पेशल आहे, सी फूडच खाणार आहे आम्ही, तर तसं पण नो डाऊट. तर बघू काहीतरी मागवतो. तर आम्ही आता मेनू आलेला आहे आमचा. आणि इकडे आहे फिश, फ्राइड फिश है, मछली के पकोड़े. हाँ बोल दो, मछली के पकोड़े. ये क्या था? ये चिकन बीच में डाल के दिया ब्रेड के. मतलब बर्गर आहे, फिश बर्गर, चिकन बर्गर जे पण आहे. आणि बाकी सगळ्यांनी कोल्ड्रिंक मागवलेत, कोल्ड्रिंक ऑल. आणि आमची स्मारिका व्हेजिटेरियन आहे, त्यामुळे तिचं बीटरूट बर्गर यायचं अजून बाकी आहे. त्याच्यानंतर सूर्याने स्टार्ट केलेला आहे. आणि इकडे गौरव पण आता खायला सुरुवात करेल. त्याला वेगळं वाटलं, मी काहीतरी वेगळं बोल, त्यांनी खायचं प्यायचं कन्फ्युजन झालं. आम्ही आता स्टार्ट करतो. ओके, मछली के पकोड़े खाने के लिए गाइस, इतने टेस्टी और अमेजिंग मछली के पकोड़े खाने हैं माल्टा में आओ. शेफ नेपाली है अपना भाई, एक नंबर का बना के दिया खाना, एक नंबर का. और ये हमने उसको बोला था तिल वाली ब्रेड दे दे हमें, जो आंटी खा रही थी साइड में, उसने दे दी भाई, बढ़िया चिकन डाल के, एक नंबर का. मजा आएगा खाएंगे तो. मंडळी आता मला खूप भूक लागली, खाऊन घेतो. मग भेटूया आपण परत एकदा. चला बाय.
मस्तपैकी असं जेवण केल्यानंतर आम्ही तिथून निघालो पोपाय विलेजला जाण्यासाठी. आणि माईक मी लावला होता पण माईकमधून आवाजच येत नव्हता. मला ते नंतर एडिट करताना कळालं, त्याच्यामुळे मी आता व्हॉइस ओव्हर देते आहे. तर सेकंड पार्टसाठी असंच कंटिन्यू राहा आणि बघा. त्याच्यामध्ये सेकंड पार्टमध्ये असणार आहे पोपाय विलेज. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. तोपर्यंत बाय.